आपल्याला बऱ्याचदा स्कॅम कॉल्स येतात जी. तर ते ओळखण्यासाठीच्या 3 वॉर्निंग साईन्स कोणत्या? एक तर अलर्टनेस असणं की हा किती अर्जंटली आपल्याकडनं काहीतरी मागतोय. जर समोरचा माणूस आपल्याला फोन करून म्हणतोय नाही आत्ताच ताबडतोब मला आत्ताच सांगा, ही ऑफर तेव्हाच आहे, ही ऑफर एंड होणार आहे. एकतर भीती की तुम्हाला भीती दाखवली की तुमचं हे झालं आहे, किंवा मग तुम्हाला ग्रीडीनेस दाखवला की तुम्हाला लॉटरी लागली आहे, तुम्हाला हे भेटेल. तर बोथ टँजंट ऑफ इमोशन्स जर तुम्ही कंट्रोल केले आणि थोडं सेंटर्ड राहिले तर तुम्हाला कळेल की समोरचा काय व्यक्ती करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे घाबरवतात ते आपल्याला. हो. आत्ता ना काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी सडनली सगळ्यांचे फोन एकदम वाजायला लागले आणि काहीतरी अलर्ट आलं. काय होतं ते? तर बेसिकली काय असतं मंजिरीताई, तुमच्या गव्हर्नमेंटकडे तुम्हाला पोचायचं किंवा तुम्हाला काही सांगण्याचे काही साधन असतात. आधी आपण बघितलं की लाऊडस्पीकर असायचे, त्या लाऊडस्पीकरवर गव्हर्नमेंट अनाऊन्स करायचं. आज आपल्याकडे फोन आहेत, तर फोनच्या माध्यमातून गव्हर्नमेंटला जर तुम्हाला काही सांगायचं असेल तर हे नोटिसेस किंवा हे अलर्ट्स असतात. तर जे मध्यस्थी झालं हे काय होतं की मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स जी आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची, त्यांनी चेक केलं की आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत किंवा नाही, किंवा काही झालं इमर्जन्सीमध्ये, आणि ही परवानगी तुम्ही तुमच्या फोनला दिली तरच ते वाचतं. जर तुम्ही ते अवेअरनेस अलर्ट जो आहे गव्हर्नमेंटकडनं जर ऑफ करून ठेवला तर नाही वाजणार. ह्याची परवानगी तुमच्याकडे आहे. अच्छा. हो. आणि ते वाचतं त्यावेळेस मला माहिती आहे लोक खूप घाबरले, कारण तुम्ही काहीच करू शकत नव्हते, त्याला थांबवू शकत नव्हते, तर लोक खूप घाबरले. तर त्यावेळेस मलाही खूप फोन आले आणि मी त्यांना सांगितलं की हे फक्त एक अलर्ट आहे, टेस्टिंग होतं गव्हर्नमेंटकडनं, ज्याच्या माध्यमातून हे त्यांना व्हेरीफाय करायचं होतं की सगळ्यांपर्यंत पोहोचतंय. तर वॉर लाईक सिच्युएशन जर झाली तर ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतील. सध्या मी ऐकलं ते, आणि जिकडे तिकडे आपण वाचतो ते म्हणजे डिजिटल अरेस्ट. आणि हे ना असं आहे की असं वाटतं की नाही अजून आपल्यापर्यंत आलं नाही. पण आत्ताच रिसेंटली 6 महिन्यापूर्वी आमचे अगदी जवळचा मित्र डिजिटल अरेस्टमध्ये त्याला ठेवलेलं. तर हे मला काय कळलं नाही की डिजिटल अरेस्ट म्हणजे काय आणि किती लोक त्याला बळी पडली आहेत. पहिले तर मंजिरीताई मी हे सांगण्यात सगळ्या आपल्या दर्शकांना सांगेल की कोणताही सरकारी व्यक्ती किंवा कोणतीही सरकारी ऑर्गनायझेशन कधीही तुम्हाला व्हिडिओ कॉल करणार नाही आणि कधीही हे विचारणार नाही की कॅमेरा ऑन करा, तुमच्या विरोधात हा अपराध झाला आहे, ते अपराध झालेले आहेत. तर लोक कसे टार्गेट करतात की बेसिकली तुम्ही खूप तुमच्या करिअरमध्ये वर गेलेले लोक असाल आणि तुमचं काहीतरी एक रुतबा आहे सोसायटीमध्ये, त्या लोकांना इझिली टार्गेट करतात. कारण भीती ना की तुमचं हे तुम्ही डिजिटल अरेस्ट झालेलं आहात, तुमच्यासोबत हा अपराध गुन्ह्यामध्ये तुमचं नाव आलेलं आहे, तर माणूस भीतो. आणि मग माणसाला वाटतं की अरे हे समाजाला कळालं, माझं तर नाव नाही, हो माझंच बँक अकाउंट आहे. ह्या सगळ्या बँक अकाउंटचे नंबर्स हे सगळं तर खूप लोकांकडे ती इन्फॉर्मेशन असते. तर भीती नाही पाहिजे. तुम्ही त्याला निडर होऊन त्याचा सामना करा. पहिले तर व्हिडिओ कॉल जर कोणी करायला सांगत असेल तर अजिबात करायचं नाही. समजून घ्या हे स्कॅम आहे आणि त्या लोकांशी अजिबात एंटरटेन होऊ नका आणि एंटरटेन करू नका. पण हे काय असतं डिजिटल अरेस्ट म्हणजे मी बघितलं की एक महिना लोक अरेस्टमध्ये. काय म्हणजे काय चालतं काय त्यांचं, कसं ते केस पुटअप करतात सगळी? तर काय असतं मंजिरीताई, ह्यांच्याकडे तुमची इन्फॉर्मेशन असते की समजा तुम्ही डॉक्टर आहात, तर डिजिटल अरेस्ट करणारा माणूस म्हणेल की तुम्ही डॉक्टर आहात, तुमचं हा पत्ता आहे, तुमचं हा बँक अकाउंट आहे आणि तुम्ही ह्या स्कॅममध्ये पकडले गेलेले आहात, तुम्ही टॅक्स फ्रॉड केलेला आहे. तर तुम्हाला वाटतं हो हे ट्रान्झॅक्शन्स तर माझे आहेत किंवा हे नंबर्स तर थोडे थोडे मॅच करत आहेत. मग तुम्हाला वाटतं ही कदाचित मी चुकून ह्याच्यात आली आहे का? मग ते काय करतात, ते तुम्हाला दाखवतात की मी पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि मी पोलीस आहे, किंवा मी ईडीचा ऑफिसर असू शकतो किंवा टॅक्सचा ऑफिसर असू शकतो. तर ते असं प्रोजेक्ट करतात आणि मग तुम्हाला व्हिडिओ कॉलवर दाखवतात हे बघा पोलीस स्टेशन. मंजिरीताई तुम्ही सरप्राईज व्हाल की फक्त पोलीस स्टेशन नाही, तर अशा आपल्या मुंबईमध्ये अशा घडलेल्या केसेस आहेत जिथे 58 करोड्सचं डिजिटल अरेस्टचा केस होता आणि त्यांनी कोर्ट सुद्धा दाखवलं, लीगल कोर्ट सेट उभारलेला. हो, जिथे जज तुमच्याशी बोलतोय आणि जजमेंट पास करतोय आणि यू कांट मेक आउट. तर त्याच्यामुळे सगळ्यात पहिले हे जाणून घ्या, कोणतीही गव्हर्नमेंटची इन्स्टिट्यूशन किंवा लीगल इन्स्टिट्यूशन तुम्हाला तुमच्या वकिलाशिवाय तुम्हाला कधीही सांगणार नाही की तुम्ही जॉईन व्हा. तर हे सगळ्यात मोठं अलर्टनेस आहे. दुसरं हे की कुठलाही तुमच्यासोबत तुम्हाला असं वाटत असेल की कदाचित मी ह्याच्यात इन्वॉल्ड आहे, द राईट वे इज टू आस्क पीपल, गो टू द पोलीस स्टेशन, तिथनं व्हेरीफाय करा. जर तुम्हाला कोणी फोनवर सांगतंय तर त्याच्यावर विश्वास अजिबात ठेवू नका, कितीही खरं वाटत असेल तरी. तुमच्याकडे अशा काही केसेस आल्या आहेत का डिजिटल अरेस्ट? हो, 58 करोड्सचा जो बॉम्बेमध्ये झाला त्या केसमध्ये काय झालं मंजिरीताई, एक 78 इयर ओल्ड माणूस होता, तो स्टॉक ट्रेडिंगमध्ये वगैरे होता आणि दोन्ही कपल होते. तर त्यांना TRAI आणि CBI ह्या 2 माध्यमातनं अशी नोटीस किंवा एक कॉल आला की तुमचं जे
ट्रान्झॅक्शन आहे ते कोणत्या तरी गैरवापरामध्ये फ्लॅग झालेलं आहे, काहीतरी इल्लिगली तुम्ही केलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला आता आमच्यासोबत कंप्लाय करावं लागेल, कॉलवर यावं लागेल आणि आम्हाला सांगावं लागेल की हे ट्रान्झॅक्शन्स कसे होते आणि काय होते. आता ही सगळी एन्व्हायरमेंट ते बनवतात. भीतीदायक सिच्युएशन असते. तुम्हाला कळत नाही की करावं काय, कारण समोरचा बोलणारा माणूस अगदी कॉन्फिडंट असतो. त्यांचा गेमच हा आहे की ते खूप कॉन्फिडंट दिसतात, तुम्हाला खूप कूल दिसतात. असं तुम्हाला बघून वाटणार नाही की हे काहीतरी माझ्यासोबत गंमत करतोय. मग हे बघताना त्यांनी हे सगळ्या गोष्टी केल्या, मग त्यांनी कंप्लाय केलं, ट्रान्झॅक्शन्स दाखवले आणि एक झटक्यामध्ये 58 crores गायब केले. बापरे. तर ही एन्व्हायरमेंट जे हे लोक तयार करतात, हे एन्व्हायरमेंट खूप भीतीदायक असतं. पण ह्या फिल्म सेट वगैरे कुठे लावतात? त्यांचे ऑफिसेस असतात. मी जसं म्हटलो, हे सायबर सिंडिकेट आजच्या ह्याच्यामध्ये $1 trillion इकॉनॉमीपेक्षाही मोठं आहे. $1 trillion मंजिरीत आहे. पण माझ्या जे ओळखीचे त्यांना 1 महिना अरेस्टमध्ये ठेवलं. 1 महिना कसं काय कोणाला ठेवू शकतो आपण अरेस्टमध्ये? करणारा तर 1 वर्षासाठी सुद्धा करू शकतो. पण ते तुम्हाला जाणीव पाहिजे की कोणताही पोलीस ऑफिसर तुम्हाला 1 महिन्यासाठी थोडी ठेवणार आहे. आणि जर त्याला बोलवायचं असेल तर तो पोलीस स्टेशनमध्ये बोलवेल. तुम्हाला व्हिडिओ कॉलवर कोणताही पोलीस बोलणार नाही. आणि जर तुमचे इन्व्हेस्टिगेशन करायचं असेल तर तुमचं लोकल पोलीस स्टेशनवरनं तुम्हाला कॉल येईल किंवा तुम्हाला तिकडे बोलवलं जाईल. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काहीही कोणताही फोन आला, पहिले तर आपल्या लिगल ॲडवायझरीकडे जा आणि त्यांच्याकडनं सल्ला-मशवरा करा की ह्याच्यामध्ये करायचं काय, आणि स्वतः थोडं कॅल्क्युलेशन करा की अरे मी हे कधी केलेलं नाही आहे आणि जर होत असेल तर बघूयात. मी तर एंटरटेन करणार नाही कोणाला व्हिडिओ कॉलवर. तर ही भूमिका बजावणं तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे. साधारण महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये अशा डिजिटल अरेस्टच्या किती घटना घडतात? म्हणजे एवढा लोकांमध्ये अवेअरनेस आहे तरी पण घडतात का? खूप घडतात. आणि अजूनही. कारण काय आहे, सगळ्यात मी जर तुम्हाला सायबर क्राईमचा सारांश सांगितला तर तो म्हणजे भीती. आणि त्या भीतीवर हे लोक खेळतात. जेवढं तुम्हाला वाटेल की माझं नाव आहे किंवा मी काहीतरी समाजात चांगलं काम केलं आहे, तेवढं ते तुम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करतात. आणि तेवढं तुम्ही भीतीपायी काय करतात की लोकांना सांगणार नाही. अरे माझं समाजात इज्जत आहे, तर हे लोकांना कळलं तर लोक माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होईल. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं की मग तुम्हाला वाटतं की ठीक आहे मी कंप्लाय तर करतो. आणि बऱ्याचदा आपण बघितलं असेल, इंडियामध्ये तर आहेच आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये आजी आजोबा असो किंवा आपले वडील असो, त्यांना टेक म्हटलं की असा हात अंगावर काटा येतो. तर हे नसावं. तुम्ही त्या टेकशी मैत्री करा. तुम्ही जाणून घ्या की डिजिटल फुटप्रिंट काय असतं. तुमच्या सरकारांनी, महाराष्ट्र सायबर पोलिसनी खूप सारे असे कॉलर ट्यून्स पण तुम्हाला फोनवर सांगितलेत काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. तर हा एवढा वाढणारा जो क्राईम आहे, ह्याच्याबद्दलची सरकारने दिलेली जी माहिती आहे ती तुम्ही वाचत राहा, त्याच्याबद्दल ऐकत राहा. मग तुम्ही अलर्ट व्हाल आणि ते नॉलेज जे आहे तेच तुम्हाला वाचवेल. पण मग जर असे एखाद्याने व्हिडिओ कॉल केला जी किंवा नॉर्मल कॉल केला आणि सांगितलं की आम्ही तुम्हाला पकडलं आहे आणि आम्ही जे पेपरात वाचतो की तुमच्या मुलाला पकडलं आहे किंवा तो अशा पद्धतीने हे केलं आहे, तर अशा कुठल्या केसेस वेगळ्या तुमच्याकडे घडलेल्या येतात का आणि तुम्ही त्या कशा सोडवल्यात? हो, घडलेल्या सुद्धा केसेस येतात आणि घाबरून लोक येतात की माझ्यासोबत असं झालं आहे. आत्ता रिसेंटलीच आपल्या साऊथ बॉम्बेमध्ये 91 का 92 इयर्स ओल्डचे व्यक्ती होते आणि त्यांच्यासोबत हे झालं. आणि त्यांच्यासोबत हे फिशिंगचा स्कॅम वगैरे झाला की तुमचं असं असं करू. आणि काय करतात युजली आजकाल, कोणाचाही आवाज क्लोन करणं खूप सोपं झालेलं आहे. 5 मिनिटात तुमचा आवाज क्लोन करून कोणत्या तरी व्यक्ती तुमच्याशी, तुमचा मुलगा असेल, जर त्याचं व्हिडिओज कुठे आहेत तर त्याचा व्हॉइस क्लोन करून असं ऐकवणं की तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे. हे सुद्धा होतं. हो, हे सुद्धा होतं. आणि मग त्याच्यामुळे घाबरतात लोक. आणि मग घाबरतात, मग म्हणतात ठीक आहे मी तुमच्यासोबत करतो, मी गव्हर्नमेंटला हे सगळे माझे ट्रान्झॅक्शन्स दाखवतो, OTP, बँक अकाउंट हे आहे. मग त्याच्यामुळे भीतीपोटी हे सगळे पैसे जातात. आणि मग जसं तुम्हाला नोटिफिकेशन येतं की माझे पैसे गेलेत, तर तुम्ही इमिजिएटली जर लगेच तुम्हाला कळालं हे पैसे गेले कसे आणि मग तुम्ही आम्हाला फोन केला महाराष्ट्र सायबर पोलिसला, तर इमिजिएटली त्याचं गोल्डन आवरमध्ये त्याचं रिलीफ होऊ शकतं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.